नमस्कार, मी प्रमोद पवार। आज आम्ही आहोत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रिमायसेस मध्ये आणि एक महत्त्वाची मागणी गेले 15 दिवस आम्ही लावून धरलेली आहे। याबाबत 8 मार्च रोजी आम्ही सर्व विभागांना पत्र दिलेलं आहे आणि आता आम्ही एक मुंबई उच्च न्यायालयामध्ये लेटर पिटिशन दाखल केलेली आहे, ज्यामध्ये आम्ही मागणी केली आहे की पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं निर्माण करावं। ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन 11 वर्ष 9 महिने झाले आणि पालघर जिल्हा वेगळा केला। मात्र या 11 वर्षामध्ये जवळपास 12 वर्षामध्ये पालघरची स्वतंत्र बँक निर्माण केली नाही। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काय चाललंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे। बँकेमध्ये भरती करायची, कोट्यावधीचे घोटाळे करायचे आणि काही बोटावर मोजणे इतकी लोक या बँकेच्या जीवावर कोट्याधीश झाली। या बँकेचा लाभ शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना, विद्यार्थ्यांना, नागरिकांना होण्याऐवजी या संचालकांना होतोय, हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही। आम्ही याची सगळी माहिती जमा केली आहे आणि या पिटिशन मध्ये आम्ही मागणी केली आहे की पालघरची स्वतंत्र बँक निर्माण होईपर्यंत आता जी भरती प्रक्रिया सुरू आहे त्या भरती प्रक्रियेला स्थगिती मिळावी। आता जी निवडणुकीचा घाट घातलाय त्या निवडणुकीला स्थगिती मिळावी, कारण जर जिल्हा वेगळा व्हायचा असेल तर मग आता एकत्रित जिल्ह्याची निवडणूक तुम्ही कशी घेता। मला काही धक्कादायक गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की ही बँकेची जे निर्माण झालं, हे बँकेचं निर्माण झाल्यानंतर पूर्ण जिल्हा जेव्हा एकत्र होता, आज या बँकेच्या 118 शाखा आहेत, त्यापैकी 69 शाखा या ठाणे जिल्ह्याच्या आहेत आणि 48 शाखा या पालघर जिल्ह्याच्या आहेत। पण पालघरचा जो दुर्गम भाग आहे, जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणूचा जो आदिवासी भाग आहे, या भागाला या बँकेचा काहीही लाभ नाहीये। फक्त बोटावर मोजण्या इतक्या ठिकाणी या बँकेचा लाभ घेतात आणि आपल्या जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांना या बँकेने कोट्यवधीचे कर्ज दिलेले आहेत, पण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना, आदिवासींना, तरुणांना पुढे येण्यासाठी कोणतीही मदत केलेली नाहीये। जेव्हा अशा पद्धतीचं जिल्ह्याचं विभाजन होतं तेव्हा याचं विभाजन करणं, बँकेचं विभाजन करणं यांच्यावर जबाबदारी असते। त्यांचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये 73 आणि 144C जे कलम आहे त्याचं हा उल्लंघन करून यांनी आतापर्यंत बँकेचं विभाजन केलेलं नाहीये। मी तुम्हाला काही संचालकांच्या, मतदारांच्या आकडेवारी दाखवतो, त्याहून आपल्याला कळेल की हे विभाजन का गरजेचं आहे। यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये या बँकेची किती सभासद संख्या आहे किंवा मतदार संख्या आहे ती बघा की अंबरनाथ तालुक्यात, ठाणे जिल्ह्यामधल्या अंबरनाथ तालुक्यात 341 मतदार आहेत, भिवंडी तालुक्यात 224 मतदार, कल्याण डोंबिवलीमध्ये 500 मतदार, शहापूरमध्ये 355, मुरबाडमध्ये 233, ठाणे शहरामध्ये 645 आणि उल्हासनगरमध्ये 78 असे जवळपास 2376 मतदार यांचे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत। आणि पालघर जिल्ह्यामध्ये बघा, डहाणूमध्ये 68, जव्हारमध्ये 39, मोखाड्यामध्ये 25, पालघरमध्ये 156, तलासरीमध्ये फक्त 19 आणि वसईमध्ये 1195 मतदार यांचे आहेत। विक्रमगडमध्ये 37 आणि वाड्यामध्ये 112। म्हणजे आतापर्यंत तुम्ही बघता की या बँकेवर प्राबल्य फक्त वसई तालुकावाल्यांचं आहे। मग एका वसई तालुक्यामध्ये 1195 मतदार जर असतील तर कसे यांच्या बाजूने निवडणुका होणार नाही। मला काही धक्कादायक आकडेवारी तुम्हाला सांगायचे आहेत की जेव्हा या बँकेचं विभाजन होणं का गरजेचं आहे। आपल्याकडे फक्त महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्याचं एकट्याचं विभाजन झालं असं नाही, यापूर्वी लातूर जिल्ह्याचं विभाजन झालं। लातूर जिल्ह्याचं विभाजन झालं 1982 ला, लगेच 1984 ला स्वतंत्र बँक झाली। जालना जिल्ह्याचं विभाजन झालं 1981 ला, लगेच 84 ला त्यांची स्वतंत्र बँक झाली। नंदुरबार जिल्ह्याचं विभाजन झालं 1998 ला आणि 2001 ला स्वतंत्र बँक निर्माण झाली। गोंदिया जिल्ह्याचं फक्त उशीर झाला, गोंदिया जिल्ह्याचं विभाजन झालं 1999 ला आणि 2011 ला त्यांची बँक निर्माण झाली। पण पालघर जिल्ह्याचं बँकेचं निर्माण अजूनही 12 वर्ष प्रलंबित आहे। यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 17, 18 आणि 77 च्या विश्लेषणाप्रमाणे, म्हणजे त्यामध्ये जे नमूद केले त्याप्रमाणे जर बँकेचं संचालक मंडळ या विभाजनाला विरोध करत असेल तर बँकेच्या रजिस्ट्रारला किंवा ज्या निबंधकांना पूर्ण अधिकार आहे ती बँक निर्माण करण्याचे। यासह असंख्य मुद्दे इन्व्हॉल्व असलेला एक अहवाल आम्ही प्रकाशित केला, तो अहवाल आम्ही आज पब्लिकसाठी खुला करत आहोत। या जनहित याचिकेमध्ये आम्ही मागणी केली आहे की पालघरची स्वतंत्र पालघर जिल्हा मध्यवर्ती बँक होईपर्यंत इथे निवडणूक घेऊ नये आणि इथे भरती प्रक्रिया करू नये। पालघरच्या नागरिकांची, पालघर जिल्हावासियांचा हा अधिकार आहे, त्यांच्या अधिकाराची स्वतंत्र बँक त्यांना मिळाली पाहिजे। दुर्दैवाने कोणताही नेता, कोणताही लोकप्रतिनिधी ही मागणी करत नाही। भूमिपुत्र एल्गार संघटनेची ही महत्वाची मागणी आहे। हे मातब्बर आहेत,
ते कोट्याधीश आहेत, त्यामुळे यांच्या विरोधात फक्त रस्त्यावरची लढाई लढून चालणार नाही, म्हणून यांच्या विरोधात आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. वेळ पडल्यास भूमिपुत्र एल्गार संघटना रस्त्यावरची लढाई लढेल, पण पालघरवासियांसाठी स्वतंत्र जिल्हा बँक होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही मागणी आम्ही आज केलेली आहे.